बुरखा फाटला बुरखा. मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून, गोड लागत होतं तवर. बुरखा फाटला. आता खरे चेहरे बाहेर आले यांची. किती जातीवादी इथे आणि मला जातीवादी म्हणता. मराठ्यांचे नेते जरा थोडे शहाणे व्हा. आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा. इथून मागचे स्टेटमेंट, आताचे स्टेटमेंट. आणि काय करत नाही ते, काळजी नका करू, काय करत नाहीत. एकटेच 50-55% दाबून. हे जरा आरक्षण असून हे टोकाला आपल्या वाटोळ करायला निघालेत तर आपल्याला नाही येण, ते आपला हक्काच आहे. नाविलाज जे छगन भुजबळ घडूनच आणायचं तर त्याला मराठ्याचा नाविलाज आहे. नाविलाज आहे मराठ्यांचा. छगन भुजबळ नाविलाज आहे आमचा बी. कर तुला काय करायचं ते, सहन व्हायचं तर करू. सरकारला सांगतो नाविलाज आहे आमचा. आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाहीत. मराठ्याच्या अंगावर आले त्या छगन भुजबळने जर लोक सोडले, आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार. चॅलेंज आहे सरकारला सगळ्या. तो जर वाघाची भाषा करतो, रस्त्यावर उतरायची भाषा करतोय ना, मराठी सुद्धा घरात बसणार नाहीत. नाविलाज आहे आमचा. कोण कोणाला फसवतंय? तुम्हीला सरकार म्हणताय तुमचा प्रश्न मार्गी लागू, सदस्यत्वातून त्यांना म्हणताय की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही. नेमकं कोण कोणाला फसवतंय? संबंधच नाही ओबीसीला धक्का लागायचा. आमचं आरक्षण आहे 200 वर्षापूर्वीचं. काय संबंध यांना धक्का लागायचा? खात्यात वर बळून चारी बाजूने आणि उगा बडबड बडबड करतात. ऐकून घेतलं म्हणजे काय माझ्या का लावायला लागले का तुम्ही? 5-50 जण जमलात म्हणजे काय तुम्ही काही समजायला लागलात का काय स्वतःला? मग आम्ही शांततेत बार ऐकून घेतो, 2-2 पावलं मागं सरकतो. उपोषण बसत असतात का? शोभतं काय छगन भुजबळला? आणि मला म्हणतात जातीवादी. उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी. आणि अभ्यासपूर्ण आंदोलन, संविधानाच्या पावलावर चाललेलं आंदोलन, भाषा शिकवायला निघाले 1.5 दिवसात. आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं.